जिले के नागोठाणे में रायगढ़ जिला परिषद नागेठाणे समूह के उम्मीदवार सुमित काते और पंचायत समिति के उम्मीदवार अंजलि दुर्गावले और अरुणा हम्बीर के प्रचार के लिए नागोठाणे में एक भव्य सभा का आयोजन किया गया। इस समय मंत्री भरत गोगवले ने अपना दृढ़ विश्वास व्यक्त किया कि ये आगामी चुनावों में जीत का अग्रदूत है। उन्होंने दावा किया कि हमारे सभी उम्मीदवार निश्चित रूप से जीतेंगे, क्योंकि इस बैठक में भारी जन समर्थन देखने को मिला। रायगढ़ जिले में शिंदे शिवसेना अब रायगढ़ जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में अपना वर्चस्व स्थापित करने के लिए जोरदार मार्च कर रही है। शिंदे शिवसेना को उद्धव बाला साहिब ठाकरे की शिवसेना, कांग्रेस, आरपीआई, एनसीपी पार्टी का जोरदार समर्थन मिला, क्योंकि 5 राजनीतिक दल बहुमत के साथ सुमित केट को चुनने के लिए एक साथ आए हैं। इसलिए विपक्ष को झटका लगा। इस मजबूत और अटूट एकता के साथ ऐसी तस्वीर बन गई कि सुमित काटे और अन्य उम्मीदवारों की जीत की राह आसान हो गई है। मंत्री भरत गोगवले, उद्धव बाला साहिब ठाकरे पार्टी के रायगढ़ जिला संपर्क प्रमुख प्रसाद भोयर और कांग्रेस, आरपीआई, राष्ट्रवादी शरद पवार पार्टी के नेताओं, पदाधिकारियों और कार्यकर्ताओं की उपस्थिति में नागोठाणे में एक भव्य बैठक आयोजित की गई। इस मौके पर परिवर्तन विकास अघाड़ी के नेताओं ने विकास के लिए जोशीला और दूरदर्शी भाषण दिया। सर काय सांगाल, या ठिकाणी 5 पक्ष एकत्र आलेले आहेत सुमित कातेंच्या विजयासाठी, कशा पद्धतीने विजयाची खात्री आहे? सर, आज आपण ही सभा पाहताय की नागोठाण्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे आणि निश्चितच आमचा सुमित आणि दुसऱ्या माझ्या 2 महिला भगिनी त्या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडळी कटिबद्ध आहेत। आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत। आम्ही सगळे लोक सुमितच्या आणि आमच्या त्या 2 भगिनींच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि त्यांना विजयी करू। सर, किशोर जैन म्हणालेत की हे आव्हान नाही, सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन मी निवडून येईल। हा ठीक आहे ना, प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने सांगतो, परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे का सोपी आहे हे त्यांना कळेल। सर, भाजप युती करण्यासाठी तयार होतं, मात्र कुठल्या जागेवरती आपण युतीची फिसकटलेली आहे? ना, असं काही नाही आहे। त्यांची इच्छा नव्हती, त्यांना एनसीपी कडे जायचं होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसेल, काही हरकत नाही आहे। मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एनसीपी आणि भाजप युतीचा जो आहे तो काही ठिकाणी फटका बसला, यावेळेस असं होण्याची शक्यता आहे का? आम्हाला नाही फटका बसला, आता फटका त्यांना बसेल। सर, अजितदादा पवार यांचे जे उपमुख्यमंत्री पद आहे त्यांच्या पत्नीला देण्यासाठी घाई झाली असं विरोधक म्हणतात। नाही, ठीक आहे, तर ते त्यांचा पर्सनल मामला असेल का, त्यात आम्ही बोलू इच्छितो नाहीये, कारण का घाई झाली किंवा का नाही आम्ही नंतर विचारू। सर, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती जागा साधारणतः जिंकल्या जातील? जे आम्हाला संख्याबळ पाहिजे तेवढे आम्ही जिंकू।